मध्य प्रदेशमधील साध्वीजींचा अपघाती घातपात, सकल जैन समाजाचा आरोप। रीवा मध्य प्रदेश येथील घटनेचा सकल जैन समाज नंदुरबार तर्फे तीव्र निषेध। पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले। रीवा मध्य प्रदेश येथे जैन समाजासाठी अत्यंत पीडादायक ठरलेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल जैन समाज नंदुरबारच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी व पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन देण्यात आले। समाधी सम्राट आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या शिष्या व आचार्य श्री समय सागरजी महाराज यांच्या आज्ञानुवर्ती परमपूज्य 105 तृतमती माताजी व परमपूज्य 105 उपशममती माताजी या पायी विहार करीत असताना एका वाहन चालकाने अंगावर वाहन घालवून अत्यंत दुर्दैवी घटना रीवा येथे घडली। अपघातात दोन्ही माताजींचे निधन झाले। हा अपघात नसून जाणून बुजून केलेली हत्या असल्याने समाजात संतापाची लाट उसळली। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी सकल जैन समाजातर्फे सतीश दोशी, सतीश अजमेरा, प्रकाश कोचर, सुरेश जैन, आकाश बेदमुथा, पिनल शाह, महेंद्र झांझरी, नेमीचंद पाटोदी, अनिल लोढा, पदम पाटोदी, डॉक्टर गंगावाल, नगरसेवक उमेश जैन, कैलाश जैन, जॉली शहा, नरेश कंकरिया, रवि श्रीमाळ, देवेंद्र जैन, हर्षल बेदमुथा, आगम शहा, आशीष जैन, मोहनलाल जैन, संजय अंबानी, भूषण काटारिया, SD जैन, राजेंद्र चोपडा, जितेंद्र पहाडिया, विजय अजमेरा तसेच चतुर्विद संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। शहर व परिसरातील सर्व जैन बांधवांनी स्वतः संरक्षणासाठी एकजुटीचा संदेश दिला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील रीवा जिल्हा येथे 105 तृतमती एवं सममती माताजी हे विहार करत असताना रस्त्यावर जाणून बुजून कार चालकाने गाडी चालवून त्यांचा दुर्दैवी अपघात घडून आणला व त्या अपघातात दोघांचे निधन झाले। हा जाणून बुजून करण्यात आलेली अपघात नसून ही हत्या आहे। त्यामुळे त्याची कठोर चौकशी करण्यासाठी व जे त्यांनी हे कृत्य केले त्यांना कठोर शासन करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना सकल जैन समाज नंदुरबार तर्फे निवेदन देण्यात आले। धन्यवाद।